आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे ते पाहणार आहोत। साहित्य: मध, गाईचे तूप, खडीसाखर किंवा साधी साखर, गाईच्या दुधापासून बनवलेले दही, गाईचे दूध। पंचामृत बनवण्यासाठी मी येथे एक काचेचा बाउल घेतला आहे। प्रथम 1 चमचा मध ॲड करायचे आहे। मध एकात्मता, बल व आरोग्य वाढवते। 2 चमचे गाईचे तूप ॲड करायचे आहे। तूप हे ज्ञान, तेज व आयुष्य वाढवते। 4 चमचे खडीसाखर ॲड करायची आहे। खडीसाखरेऐवजी साखर ॲड करू शकतो। साखर प्रेम व गोडवा वाढवते। 8 चमचे गाईच्या दुधापासून बनवलेले दही ॲड करायचे आहे। दही सुख, समाधान व प्रसन्नता आणते। तुमच्या लक्षात आलेच असेल, आपण मधाच्या दुप्पट तूप ॲड केले आहे। तुपाच्या दुप्पट साखर ॲड केली आहे। साखरेच्या दुप्पट आता दही ॲड करत आहोत। दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध ॲड करायचे आहे। आता 16 चमचे गाईचे दूध ॲड करायचे आहे। दूध पवित्रता व शुद्धतेचे प्रतीक आहे। सत्वगुण वाढवते। पंचामृत बनवण्यासाठी चांदी, माती, स्टील किंवा काचेचे पात्र घेऊ शकतो। तांबे, पितळ, ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये पंचामृत बनवायचे नाही। सायंटिफिक रिझन असे की दह्यातील लॅक्टिक ॲसिडमुळे तांबे, पितळ, ॲल्युमिनियम किंवा लोखंड यांच्याशी प्रतिक्रिया होते। विस्करच्या सहाय्याने पंचामृत चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आपण येथे पंचामृत बनवण्यासाठी काचेचे पात्र घेतले आहे। काच अन्नाशी प्रतिक्रिया करत नाही, पारदर्शक असल्याने सुंदर दिसते। आपले पंचामृत तयार आहे। पंचामृत जवळजवळ सर्वच देवी देवतांच्या पूजेत वापरले जाते, पण वेगवेगळ्या पूजांमध्ये त्याचा हेतू आणि पद्धत वेगळी असते। तुळशीपत्र फक्त विष्णू, श्रीकृष्ण, विठ्ठल, श्रीराम, सत्यनारायण, लक्ष्मीनारायण यांच्या पंचामृतातच घालतात, कारण तुळस ही विष्णूंची अत्यंत प्रिय आहे। पण शिव, देवी, गणपती यांच्या पंचामृतात तुळशीपत्र टाकत नाहीत। विशेषतः महालक्ष्मीच्या पंचामृतात तुळशीपत्र अर्पण करत नाहीत। पंचामृत अर्पण करण्याची पद्धत: अभिषेकासाठी प्रथम देवतेला पाण्याने स्नान घालून मग पंचामृताने अभिषेक करावा। नैवेद्यासाठी थोडेसे पंचामृत देवतेसमोर ठेवून मंत्र पठणानंतर भक्तांना प्रसाद म्हणून द्यावे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।